आज आपल्यासोबत रुपाली देशपांडे, डॉक्टर रुपाली देशपांडे ह्या प्रोफेसर आपल्या लेक्चरर आहेत बॉटनीमध्ये. तर यांनी आपल्याकडे आज म्हणजे रेकी ग्रँड मास्टर झालेले आहेत आणि टारो रीडिंग पण शिकतात आहे. तसं पाहिलं तर बॉटनी म्हणजे बायोलॉजी आणि याच्यामध्ये सायन्स आणि हे आध्यात्मिकता टोटली दोन वेगळे रस्ते असं वाटतात आहे. पण तरी पण ह्या डायरेक्शनने कसे काय आल्यात, काय असं त्यांच्या जीवनामध्ये घडलं की त्यांना आज नुसतं आल्या नाही तर पूर्ण ग्रँड मास्टर पर्यंत त्यांनी क्लास केला आणि त्याच्यानंतर टारो रीडिंग आणि आता साईड बाय साईड त्यांनी आपला माइंडसेटचा पण प्रोग्राम बनवला आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि ह्या टारोच्या माध्यमातून रेकीच्या माध्यमातून त्यांना समोर जायचंय. तर बघूया त्यांचं हे जीवनाचं म्हणजे कसं रस्ता चालू झालाय आणि काय त्यांना वाटलं आणि कसं त्यांनी सुरुवात केली. तर नक्कीच त्यांना आपण प्रश्न विचारूया. हॅलो रुपाली. हॅलो मॅडम. तर काय वाटतंय, कसं वाटतंय? म्हणजे खूप छान वाटतंय, एकदम शांत वाटत आहे आणि खरंच खूप शांत वाटतंय. म्हणजे त्या शांततेला मी असं शब्दात नाही सांगू शकत. अनुभवण्याची गोष्ट आहे बिलकुल, म्हणजे ती अगदी अक्षरशः अनुभव घेण्याचीच आहे. कारण जेव्हा मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये आले आणि तुमच्याकडे मी तुमचा बोर्ड पाहिला आणि त्याच्यातनं आले होते टारो कार्ड रीडर म्हणून तुमचा बोर्ड पाहिला, तेव्हा लाईफच्या खूपच डार्केस्ट फेजमध्ये होते मी. आणि जवळ मला वाटतं त्या गोष्टीला 8-9 वर्ष झाले. बिलकुल 8-9 वर्ष होऊन गेले. तेव्हा फर्स्ट टाइम माझं तुमच्यासोबत इंटरॅक्शन झालं होतं आणि विथ द हेल्प ऑफ टॅरो कार्ड तुम्ही मला खूप छान गायडन्स दिलं होतं. म्हणजे जे काही कार्ड आले होते ते अतिशय भयंकर पद्धतीचे होते, पण तरी त्याच्यातनं तुम्ही मला ते पॉझिटिव्हिटी जी दिली ती खूप जास्त महत्वाची होती. म्हणजे एक असं कार्ड आलं होतं की जिथे खूप सारं मी अशी नर्वस आहे, डिप्रेस्ड कंडिशन मध्ये होती, ते कार्ड आलं तरी तुम्ही मला सांगितलं की नाही रुपाली, विचार खूप महत्वाचे आहेत. तुझं डोकं बांधलेलं नाही आहे, तुझे विचार बांधलेले नाही आहे, तू जरी बांधलेली असली तरी. आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला तेव्हा सांगितलं तेव्हा मला अगदी क्लिक झालं की अरे हो, माझे विचारांनी मी माझं भवितव्य बनवू शकते. तर मला तेव्हा विवेकानंदांचं ते स्टेटमेंट क्लिक झालं की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. म्हणजे किती वेळ वाचलं असेल मी ते स्टेटमेंट, पण तुम्ही मला ते जास्त फिक्स करून दिलं, तुम्ही मला ते समजावून सांगितलं तेव्हा. आणि तेव्हापासून माझा तुमच्यासोबतचा एक रेपो डेव्हलप झाला छान. मग आयुष्यात बऱ्याच गोष्टी होत्या, मी खूपदा तुमच्याकडे आले, तुम्ही मला म्हणायचे रुपाली रेकी कर, पण तरी माहिती नाही तेव्हा नव्हतं तेवढं होत माझ्याच्याने. मी माझ्या लाईफच्या सिच्युएशन मध्ये गोल फिरले आणि चांगला जॉब लागला, गेले इकडे गेले तिकडे गेले, वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली, खूप वेगवेगळे आणि छान एक्सपिरियन्स घेतले आणि खूप भयंकर एक्सपिरियन्स पण घेतले. अशाच एका भयंकर एक्सपिरियन्स मध्ये परत मी तुमच्यासोबत अटॅच झाले. पण नाऊ धिस टाइम तुम्ही जसं मला म्हटलं की रुपाली तुला रेकीचा लेवल 1 करायचा आहे, मी लगेचच ती गोष्ट एक्सेप्ट केली. म्हणजे मला असं वाटतं की मी तेव्हाच तुमची ती गोष्ट ऐकली असते ना, तुम्ही आज खूप छान पेज मध्ये असते. पण ऍक्च्युली ते काय असतं, प्रत्येकाची वेळच असते. म्हणजे एवढे 8-9 वर्ष तर मी याला असं म्हणणार नाही की वाह्या गेलेत, पण तो एक्सपिरियन्स तो घ्यायचा जरुरी असेल. पण जर समज आली, समजा ह्या डायरेक्शननी आपण, जसं आता तू सायन्सची म्हणजे टीचर आहे ना, लेक्चरर आहे, तर त्या सायन्सच्या सोबत जर समजा आध्यात्मिकचं त्याला आपण म्हणजे पाठिंबा दिला तर कसं प्रगती होते. म्हणजे डोकं तर शांत असतं आणि आपल्या जीवनातही कशी शांती येते आणि प्रगती येते हे समजतं. बिलकुल समजतं. म्हणजे कुठेही माझा या गोष्टींवर विश्वास नाही. ॲज अ सायन्स स्टुडंट म्हणून ज्योतिषी, दगड, माणिक, मोती वगैरे असं काहीच म्हणजे ते तर आवडायचंच नाही कुठेतरी. पण ज्या पद्धतीने तुम्ही समजवलं की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि बियॉन्ड द सबकॉन्शियस माइंड काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला घडवून आणत असतात, कार्मिक असतात, त्याच्यावरही तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. तिथे कुठेतरी तुम्ही माझे इन्स्पिरेशनल पॉइंट आहात. आणि त्या पॉइंटला पकडूनच मी तुमच्याजवळ आले की नाही आता मला इथेच रस्ता मिळणार आहे. नंदिताई व्यवस्थित गाईड करतील मला, मॅडम करतीलच गाईड. अच्छा, आता तर तेव्हा आता तू म्हणाली बियॉन्ड सबकॉन्शियस माइंड, तर तुला ह्या टॅरो आपण जे शिकलो त्याच्यामध्ये कशी मजा आली? म्हणजे खरंच आहेत का, तू जसे तुझे बारकाईने प्रश्न विचारले तर तेवढे डीपली येतात का आन्सर्स? बिलकुल येतात, 100% येतात. कारण टॅरो कार्ड जे आहेत ना ते खरंच बियॉन्ड द सबकॉन्शियस माइंड नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला दाखवूनच देतं ना. ते कार्ड येतातच येतात, म्हणजे कुठेही त्याच्यात बुवाबाजी असं काहीच नाही आहे, एकदम क्लिअर कट सायन्स आहे. आणि म्हणूनच मी हे शिकते. कारण ऍज अ सायन्स स्टुडंट मला पण असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स हे जेव्हा दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालतील तर काय मस्त ती पर्सनॅलिटी डेव्हलप होईल ना. कारण म्हणजे भगवानाने आपल्याला 2 हात दिले, 2 पाय दिलेत, मग स्पिरिच्युअलिटी प्लस सायन्स या दोन्ही गोष्टी, विज्ञान आणि आध्यात्मिकता, हे आपण बॅलन्स ठेवलं तर आपलं लाईफच बॅलन्स होऊन जाईल. आणि हे मी खरंच तुमच्याकडनं शिकले बेसिकली. थँक्यू सो मच नंदिनीताई. म्हणजे एक ज्या पद्धतीने तुम्ही सिंगल लेडी म्हणून हँडल करता आणि कर्मधर्म संयोगाने माझ्यावरही तीच वेळ आली होती, तर मी तेव्हा नेहमी अरे नाही ताई करू शकतात आहेत ना, मग मी पण करू शकेल.
त्यांना जेवढं दिलंय देवानी तेवढं माझ्याजवळ पण आहे. मग त्यांनी स्वतःमध्ये काय डेव्हलप केलं, मग मला पण करायचं. असेच आहे. आपण NLP शिकलो, त्याच्यामध्ये पण बिलकुल. आपण हे शिकवलेलं आहे की एक माणूस जर करू शकतो तर कोणीही करू शकतं. तर आपलं माइंड डेव्हलप तर करा, तेवढं त्याला एज्युकेशन देणं खूप गरजेचं आहे. बिलकुल है ना? बिलकुल ऍक्च्युली. आणि म्हणजे खरंच रेकी असू दे, टॅरो कार्ड असू दे, ह्या गोष्टी खूप मदत करतात आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायला. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी जिथे आपण अडलेलो आहोत, ते अडलेल्या गोष्टी, ते ब्लॉकेज दूर करायला, ते कायमचे दूर करायला. आणि म्हणजे अगदी प्रामाणिकपणे तेच सांगेल की आपण सायन्स स्टुडंट आणि आम्ही ये सब नाही मानते अशा याच्यापेक्षा त्या सायन्सला जेव्हा आध्यात्मिकतेचा आणि एनर्जीचा किंवा स्पिरिच्युअल लेवलचा हात लागतो, तर त्या सायन्सची व्हॅल्यू आणि पॉवर आणि पोटेन्शियल खूप जास्त वाढायला लागते. म्हणजे एका हाताने मारणं आणि 2 हात धरून मारणं, तर त्याची ताकद अशी डबल होते ना, ती खूप जास्त महत्वाची आहे. आणि रेकी शिकल्यानंतर, टॅरो कार्डच्या याच्या एवढ्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर माझा अक्षरशः या गोष्टींवर अजून पक्का विश्वास झाला की तुम्हाला तुमचं खरं पोटेन्शियल एक्सप्लोअर करायचं असेल ना, तर तुम्ही सायन्स प्लस आध्यात्मिकता हे ठेवलीच पाहिजे. आणि तुमच्याकडनं तर मी खूप काही शिकले नंदिनी ताई, की विचार कसे ठेवायचे आहे बस. म्हणजे ते जे गायडन्स तुम्ही जे देता ना, जी म्हणजे ज्याला मी म्हणेल चष्मा देता तुम्ही ऍक्च्युअली रिफ्रेमिंग करून देता आम्हाला, की आम्ही आपल्या एका फ्रेम मध्ये येतो आणि तुम्ही आम्हाला एक असं रिफ्रेम करता, आमच्याच फ्रेमला चेंज करून देता. आणि तुमच्या या रिफ्रेमिंगच्या याच्यातनंच मी पण शिकले की ऍज अ टीचर म्हणून मी स्टुडंटला कसं रिफ्रेम करू शकते. आणि एक्झॅक्टली माझा पण हाच उद्देश आहे की सांगावं, शिकवावं ना, तर सायंटिफिकली शिकवायचं आहे की जेणेकरून ही जी आपली परंपरा आहे ती समोर जशी जाणार, जसं आता तुझे स्टुडंट्स येतील किंवा तुझ्या सहवासात ज्या बायका येतील किंवा ज्या स्टुडंट्स येतील, त्यांना ती प्रॉपरली ती गोष्ट पोहोचावी. आणि खरंच जसं आपण म्हणतो ना की आपण गुरुच्या शोधात असतो, पण ऍक्च्युअली गुरु पण शिष्याच्या शोधात असतो. तर चला, तू पण म्हणजे परफेक्ट शिष्य आहे. बिलकुल एकदम. आणि म्हणजे ऍज अ टीचर म्हणून मी माझा तसा फोकस जो आहे थोडासा ठेवलेला आहे की 8, 9, 10, 11, 12 ही जी मुलं आहेत, कारण यांचा सध्या जितकं पण जी काही सिच्युएशन आहे, तर त्यांचं माइंड कुठेतरी असं इकडे तिकडे फिरायला लागतं आणि म्हणजे भयंकर एक्सपोजर आहे सगळीकडे, तर त्यांना कळत नाही आपण कसा विचार करायचा. तर तुमचं गायडन्स जे आहे ते मी त्या मुलांपर्यंत पण नेणार आहे. म्हणजे एक माइंडसेट कोच म्हणून मी डेफिनेटली त्यांच्यासाठी काम करणार, कारण ती आपली भारताची पुढची पिढी, तो भक्कम पाया आपला तयार झाला पाहिजे ना. तर तुमचं हे नॉलेज मी त्या स्टुडंट पर्यंत पण नेणार. ऍज अ टीचर म्हणून ती माझी एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्हाला पक्क वचन देते की ते डेफिनेटली 100% मी व्यवस्थित खूपच छान. आणि ह्या गोष्टीसाठी मनापासून माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुझी दिवसेंदिवस प्रगती हो. आणि अगदी असंच समाजाला, लोकांना तुझ्याकडनं म्हणजे अभ्यास म्हणजे एक हे मिळो, काय म्हणतात त्याला आपण, नॉलेज मिळो, है ना. तर खूप खूप धन्यवाद, तुझा इथे वेळ मला दिला. खूप सारे धन्यवाद, खूप सारे ग्रॅटिट्यूड्स की तुम्ही एकदम असं म्हणजे एक सुंदर मार्गदर्शक मला मिळाला लाईफमध्ये, त्याच्यामुळे माझं लाईफ चेंज झालं. नाही तर मी अशी म्हणजे तुम्ही जो टॉर्च बिअरर आहात माझ्यासाठी, असा शब्द मी वापरेल त्याला. ठीक आहे. तरी पण मी शेवटचं हेच म्हणेन की आता दीप भव, है ना. कारण सगळं आपणच आपले गुरु आहोत, आपल्या आतमध्येच आपला गुरु लपलेला आहे. फक्त त्याला शोधायला थोडा प्रकाश लागतो, पण तो प्रकाशाचाही उपयोग घेऊन आपल्याला करता आलं पाहिजे. नाही तर आपण त्या अडीमध्ये असतो तर तेही जमत नाही. तर ते अडी पण सोडता आली पाहिजे, थोडासा अहंकार सोडता आला पाहिजे, है ना. तर हेच मोठं काम आहे सगळ्यात. खूप तुझ्या जीवनामध्ये प्रगती हो. नमस्कार. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच.